नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रदीप शिवाजी बरकले, राहणार टाकळी तालुका भोकरदन जिल्हा जालना. मोबाईल नंबर 9730474348. मागील गेलेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये मी भारती 45 हे वाण लावलं होतं. तर ह्या मक्याच्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे मला एक पॉकेट लावलं होतं मी. तिचे मला जेमतेम आवरेज झालं होतं 26 क्विंटल एका पॉकेटला. एका पॅकेटला किती आवरेज आलं होतं? 26 क्विंटल. 26 क्विंटल. बरं. आणि याचं म्हणजे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असे तर याचं जे दाणं जे लेंडूर जास्त कणूस हे बुडापर्यंत शेण्यापर्यंत भरलेलं असतं आणि याचं पण प्रमाण कमी आहे. आणि बाकीचं मार्केटमध्ये न्यायची म्हटलं मग तर कोणी पण याला उचलून घेतं समजा. कलर वगैरे मार्केटमध्ये चमकून पडतो. आणि सांबाचं पण तेच वैशिष्ट्य आहे. मी रब्बीमध्ये सांबा लावलं तर तिचं एका थैलीला 23 क्विंटल तिचं आवरेज आलं. आणि तिचं पण वैशिष्ट्य असं दाण्याचं तिचं पिकांचं हे एक सारखा दाना आणि बुडापर्यंत शेंडापर्यंत भरलेलं आणि मार्केटमध्ये नेल्यानंतरला नंतरला पण जर्मिनेशन वगैरे सगळं क्लिअर येतं. जर्मिनेशन कसं होतं? फुल 100% जर्मिनेशन होतं. बरं. आणि भारती 45 झाला सांगत झालं तर भारती 45ची हाईट किती होती? तिची कम से कम 6 फूट होती. 6 फूट हाईट. म्हणजे कणूस कुठं लागलं तुमच्या? कणूस कमरापर्यंत. बरं. आणि कणसाचं काय झालं माहिती आहे का? आता कणूस जे असतं ते काही कणसाचे शेंड्याला असे शेंड्याला उघडे राहत्या. उघडे असते बरोबर. तर ह्या मकाच तसं उघडं राहतं का डायरेक्ट असं पॅक राहतं? पॅक असतं शेवटपर्यंत. बरं. आळे वगैरे होती वरून शेंड्यावर? नाही, शेंडाळी वगैरे काही नव्हती. आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे याचं की जर पाणी पाऊस जर असलं बी लागेल समजा त्याचं कापड जास्त आहे. आतलं जे कणूस आहे ते लवकर खराब होत नाही. म्हणजे पाण्या पावसामुळे उगवत नाही मका. हो, उगवत नाही.